भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून राज्यामध्ये येत्या 5 दिवसात उष्णतेची लाट येऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आलाय। 28, 29, 30, 31 मार्च आणि 1 एप्रिल रोजी राज्यामध्ये उष्णतेची लाट येईल असा इशारा प्रादेशिक हवामान खात्याने दिलाय। तर उष्णतेची लाट ही कधी कुठे येईल असा जो काही अंदाज वर्तवण्यात आलाय ते आपण पाहूयात। 29 मार्चला बुलढाणा, अकोला आणि अमरावती या ठिकाणी उष्णता ही सर्वात जास्त असेल असा प्रादेशिक हवामान विभागाचा अंदाज आहे। उष्णतेची लाट ही जी काही येत्या 5 दिवसात संपूर्ण राज्यभर ज्याची शक्यता वर्तवली गेली आहे ती 29 मार्च रोजी अमरावती, अकोला आणि बुलढाणा या भागामध्ये 29 तारखेला, तर 30 मार्च रोजी अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव, जालना, परभणी, अकोला, वाशिम, हिंगोली, यवतमाळ आणि अमरावती या भागामध्ये 30 मार्च या दिवशी उन्हाळा हा पीकला असेल किंवा अतिशय उष्ण असं वातावरण असेल असा अंदाज आहे। त्यामुळे ही उष्णतेची लाट येत्या 5 दिवसात महाराष्ट्रभर असेल आणि वेगवेगळ्या भागांमध्ये ती कोणत्या दिवसात कुठे जास्त उष्णता जाणवेल याचा हा अंदाज आहे। तर 31 मार्च या दिवशी जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर आणि जालना तसंच परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर या भागामध्ये 31 मार्च रोजी प्रचंड उष्णता जाणवेल असा देखील प्रादेशिक हवामान विभागाचा अंदाज आहे। त्यामुळे या दिवशी या भागातल्या लोकांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे। तर 1 एप्रिलला जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर, जालना, परभणी आणि हिंगोली या भागामध्ये उष्णता मोठ्या प्रमाणात जाणवेल असा अंदाज आहे। एप्रिल महिना सुरू होण्यापूर्वीच विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पार गेले। तापमानाचा पारा वाढल्याने नागरिकांना उन्हाचे चटके सहन करावे लागतात। विदर्भात पुढच्या काही दिवसात तापमानात आणखी वाढ होणार असल्याचा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिलाय। राजस्थानकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे विदर्भात उष्णतेची लाट आली असल्याची माहिती हवामान विभागाने दिली। नॉर्मल नॉर्थ वेस्टर्ली विंड्स जो है राजस्थान की तरफ से आने लगी है, जो कि गर्म हवाएं होती है, उसके कारण टेम्परेचर अब बढ़ना शुरू हो गया है। मॉइस्चर काफ़ी कम होने लग गया है और एटमॉस्फेयर अभी खुला हुआ है, तो अभी गर्मी अगले 4-5 दिनों तक बढ़ेगी, ये संभावना है। अभी वेस्ट विदर्भ जो है वो ज़्यादा गर्म है। जैसे सबसे ज़्यादा जो डिपार्चर है वो बुल्ढाना में है, जहाँ पे 4 डिग्री डिपार्चर है। तर या उष्माघातापासून स्वतःचा बचाव कसा कराल तर त्याविषयी काही मुद्दे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। त्यामध्ये पुरेसं पाणी प्या, बाहेर पडताना पाण्याची बाटली सोबत ठेवा, या सगळ्या काही बेसिक गोष्टी आहेत त्या आवर्जून लक्षात ठेवा आणि त्याचं पालन सुद्धा करा जे तुमच्यासाठी अतिशय उपयोगी आहे। ताजं अन्न खा, शक्यतो ताजी फळं, भाज्या मुबलक प्रमाणात खा। बाहेर पडताना योग्य सन प्रोटेक्शन सोबतच बाहेर पडा। मद्यपान टाळा। थंड पाण्यानं आंघोळ केल्यास उत्तम, मात्र गडद रंगाचे कपडे घालू नका। सुती कपड्यांचा जास्त वापर करा जे आपण नेहमीच उन्हाळ्यामध्ये करत आलोय आणि दुपारच्या वेळेमध्ये घराबाहेर पडणं टाळा शक्यतो। या सगळ्या गोष्टी पाळल्यास उष्माघातापासून आपण स्वतःचा बचाव करू शकतो। उष्माघाताची लक्षणं ही कशी ओळखाल तर त्यामध्ये चक्कर येणं किंवा डोकं दुखणं किंवा सुस्ती आल्यासारखं वाटणं, डोकं हलकं झाल्यासारखं वाटणं, गरम होत असून सुद्धा घाम न येणं ही उष्माघाताची लक्षणं आहेत। त्वचा लालसर पडणं किंवा त्वचा कोरडी पडणं, अशक्तपणा जाणवतो उष्माघातामध्ये, मळमळ होते, उलट्या होणं किंवा जोरजोरात श्वास घेणं आणि हृदयाचे ठोके वाढणं ही सगळी लक्षणं आहेत उष्माघाताची।